कारण अतोनात छळ करून छत्रपती संभाजी महाराजांना मारण्यात आलं. पण छत्रपतींचा स्वराज्याचा विचार मात्र औरंगजेब मारू शकला नाही, कारण त्यानंतरही याच मातीत औरंगजेबाला गाडण्यात आलं. नमस्कार, मी नितीन शिंदे बोलबिंदास मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपण आलो आहोत रत्नागिरी जिल्ह्यामधील संगमेश्वर या ठिकाणी. संगमेश्वर म्हटलं की आपल्याला नेहमी वाटतं की दोन नद्यांचा संगम असलेलं ठिकाण. म्हणजे खरं आहे, अलकनंदा आणि वरुणा नदीच्या काठावर असलेलं हे संगमेश्वर, याच ठिकाणी आता आपण ज्या ठिकाणी बसलोय हा सरदेसाईंचा वाडा होता या ठिकाणी. आता त्याचे काही अवशेष फक्त शिल्लक आहेत आणि अलीकडच्या काळामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा एक पुतळा या ठिकाणी बसवण्यात आलाय. पण एकंदर पाहता की या ठिकाणी कुठल्याही परस्वरूपाची डागडुजी किंवा या ठिकाणचं महत्व असलेलं कुठेही अधोरेखित केलेलं दिसत नाही. शासनाने किंवा पुरातत्व खात्यानं या ठिकाणी लक्ष देण्याची गरज आहे, कारण या ठिकाणी मराठा साम्राज्याच्या इतिहासातला एक अनोखा क्षण घडला होता, दुर्दैवी घटना घडली असली. संभाजी महाराजांना या ठिकाणी पकडण्यात आलं होतं. तोच हा सरदेसाईंचा वाडा आहे. पन्हाळा गडावरून रायगडाकडे जाताना संभाजी महाराज या ठिकाणी थांबलेले होते आणि ते थांबलेले असतानाच औरंगजेबाचा सरदार आहे मुकरब खान, या मुकरब खानाने याच ठिकाणी संभाजी महाराजांच्यावर झडप घालून त्यांना कोंडीत पकडून या ठिकाणी पकडलेलं होतं. आणि नंतर संभाजी महाराजांना पकडून मुकरब खान याच ठिकाणावरून नंतर बहादूरगडावरून आपण नंतर आपल्याला माहित असेल की तुळापूर असेल आणि नंतर मग ओढू असेल, असा खूप मोठा प्रवास करत संभाजी महाराजांना पकडून नेलं आणि त्या ठिकाणी ठार केलं होतं. पण इतिहासातली ही घटना कधीही विसरता येण्यासारखी नाही. मराठा साम्राज्याच्या दृष्टीनं ही एक कायमस्वरूपाची जखम होती आणि या घटनेकडं ज्यावेळेस आपण आजही पाहतो त्यावेळेस डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नाही. कारण अतोनात छळ करून छत्रपती संभाजी महाराजांना मारण्यात आलं. पण छत्रपतींचा स्वराज्याचा विचार मात्र औरंगजेब मारू शकला नाही, कारण त्यानंतरही याच मातीत औरंगजेबाला गाडण्यात आलं. इसवी सन 1689 साली स्वराज्याचे दुसरे छत्रपती, पराक्रम, बुद्धिमत्ता, अटळ धैर्य यांचे प्रतीक असलेले छत्रपती संभाजी महाराज संगमेश्वर येथील याच सरदेसाईंच्या वाड्यात मुक्कामाला होते. शत्रू हालचाली करत होते, कारस्थान रचले जात होते, पण विश्वासघात इतका भयंकर असेल याची त्यांना कल्पना सुद्धा नव्हती. मुघल सरदार मुकरब खान यांनी अचानक हल्ला चढवला आणि महाराजांच्या सह त्यांचे निकटवर्तीय विद्वान व कवी कलश यांना पकडण्यात आलं. हा पराभव नव्हता, हा कपटाने केलेला वार होता. शत्रूंना वाटले की आता स्वराज्याची ज्योत विझेल, पण त्यांना ठाऊक नव्हते की स्वराज्य एका सिंहासनावर नाही तर एका विचारावर उभे असते. कैद झाल्यानंतर महाराजांना अमानुष छळ सहन करावा लागला. धर्मांतराची लालूच देण्यात आली, जीव वाचवण्याचा मार्ग दाखवण्यात आला, संपत्ती आणि सत्याची आश्वासन देण्यात आली. पण धर्मवीर संभाजी महाराज अडळ उभे राहिले. त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले की ध्येय नश्वर असतो, पण धर्म, स्वाभिमान आणि स्वराज्याची भावना अमर असते. औरंगजेब यांच्या आदेशानं अमानुष अत्याचार करण्यात आले, शरीरावर असह्य यातना देण्यात आल्या, परंतु छत्रपती संभाजी महाराजांचा आत्मविश्वास, त्यांचा तेजस्वी निर्धार आणि स्वराज्यावरील निष्ठा याला कुणी हरू शकले नाही. संगमेश्वरची घटना म्हणजे पराभवाची कथा नव्हे, तर नव्या जाज्वल्य संघर्षाची सुरुवात होती. संभाजी महाराजांचे बलिदान मराठा साम्राज्याच्या रक्तात ज्वाला बनून धावले आणि पुढील काळात स्वराज्य अधिक जोमानं उभं राहिलं. आजही संगमेश्वरची माती जणू सांगते की इथं धर्मासाठी ध्येय अर्पण झाला, इथे स्वाभिमानाने मृत्यूला कवटाळले, इथे इतिहासाने अमरत्व लिहिले. संभाजी महाराजांचा मृत्यू हा अंत नव्हता, तो स्वराज्याच्या जाज्वल्य पुनर्जन्माचा एक क्षण होता. म्हणूनच आपण त्यांना केवळ श्रद्धांजली अर्पण करत नाही, तर त्यांच्या विचारांशी निष्ठा राखण्याची प्रतिज्ञा करतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय संभाजीराजे.